आणि भाजपचा सत्ता स्थापनेकडे महापालिकेचं विजय घोडदौड दुहेरी संगम काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम मी माझ्या तमाम निवडून आलेल्या सदस्यांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि खरोखर या यशाचा वाटा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही निवडणूक लढवली ते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, आदरणीय जे म्हात्रे साहेब आणि पनवेलचे लाडके आमदार आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब आणि खरोखर की यांच्या माध्यमातून आपण जी निवडणूक लढवली त्याला भरघोस असा प्रतिसाद या इथल्या पनवेलच्या नागरिकांनी दिला आणि त्याच्यात दुग्ध शर्करा योग आज माझा वाढदिवस आणि त्याच्यात अजून की आम्ही शेतकरी कामगार पक्षातनं भारतीय जनता पार्टीत आलो 10 मे रोजी आलो आणि खरोखर की जो न्याय माझ्यासोबत आलेल्या सदस्यांना नगरसेवकांना मिळाला ते आज 2 सोडले तर मला वाटतं 7 नगरसेवक आज निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो आणि जे माझे सदस्य 3 निवडून आले नाहीत त्यांना देखील त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. अतिशय चांगली लढत, चुरशीची लढत त्यांनी दिली आणि एकच सांगेन की इथे जुना नवीन वाद हा अजिबात नाहीये हे याच्यावरनं स्पष्ट झालंय. कारण आम्हाला न्याय मिळाला म्हणजे माझ्यासोबत आलेल्या सर्व नगरसेवकांना त्यांना मानाचं स्थान मिळालं आणि इथून पुढे देखील आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहेच येत्या 5 तारखेला आहे. तर नक्कीच आम्ही ताकदीनं जुना नवीन काही असं न मानता आम्ही 100% भारतीय जनता पार्टी हा पक्ष कसा वाढेल याकडे माझं लक्ष असणार. ताई बिनविरोध महापालिकेत गेलेल्या एकूणच जनतेला भविष्यात काय आपण कामांच्या स्वरूपात काय असं शेतकऱ्या मी जिथून 18 नंबरमधनं गेल्या वेळेला निवडून आलो गेल्या 8 वर्षापूर्वी त्याच वॉर्डमधनं आता ममता बिनविरोध झाली. विरोधकांनी त्याच्यावर टीका केली की बिनविरोध समोरच्यांना तुम्ही आणलीत तर पैसे देऊन तुम्ही निवडून आणले. पण तुम्हाला पत्रकार बंधू आणि सर्वांनाच सांगू इच्छितो की समोर असणारे कॅन्डिडेट जर तुम्ही बघितले तर कदाचित ती नावं तुम्हाला देखील माहिती नसतील. त्याच्यामुळे ही नावंच अशी आली आहेत की मला वाटतं मी केलेल्या कामाच्या जोरावर ही आणि माझ्यावर असलेला माझ्या वडिलांचा सन्माननीय जे म्हात्रे साहेबांचा आशीर्वाद आणि त्यांच्या पावलावर पाऊल मी म्हणणार नाही पण मी प्रामाणिक प्रयत्न करत आलो की जनतेची कामं तर ती वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील ही सगळी कामं मी करत आलेलो आहे. तर नक्कीच त्याच्यामुळेच ममता ही बिनविरोध झाली असं मला सांगावं लागेल. महापालिका विजयाचा बुलंद आता यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका येत आहेत, कसं पाहताय त्याकडे? नक्कीच तुम्हाला सांगतो की आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मोजक्या दिवसांवरच आहे, जवळजवळ 15 दिवसावर आहे 5 तारखेला म्हणून. तुम्ही तोही निकाल बघाल आणि खूप चांगला निर्णय आणि खूप चांगला निकाल तुम्हाला तिथेही दिसेल. आपले जे समर्थक आहेत म्हणजे यावेळी नगरपालिकेमध्ये तुम्ही त्यांना सामावून घेतलं पण तुमचे जे समर्थक आहेत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये त्यांची पण वर्णी लागेल. कसं आहे की शेवटी समर्थक म्हणण्यापेक्षा की भारतीय जनता पार्टीचा सदस्य हा त्याच्या कामाच्या जोरावर निवडून आला पाहिजे सर्वप्रथम ते आहे. मग माझ्यासोबत जरी सदस्य आले परंतु शेवटी इथे देखील सगळे नेते मंडळी कार्यकर्ते सुचवतील तोच नाव पुढे यायला पाहिजे या मताचा मी आहे. आणि त्यामुळे नक्कीच जिथे ज्यांना मिळाली नाही याचा अर्थ असा नाही ते काम नाही पण तिथे कोणीतरी तुल्यबळ असेल किंवा नागरिकांची इच्छा त्यांच्याकडे कळ जास्त असेल असं असू शकतं. पण आमची ही एकाकी आणि आमची एकी खूप चांगली झालेली आहे. त्याच्यामुळे मला वाटतं हे रागरुसवे आता इथे अजिबात होणार नाही. त्याच्यामुळे अतिशय गुण्यागोविंदाने आम्ही पुढे पक्ष वाढवण्यासाठी पुढे चालणार. आमदार एक मिनिट आपल्या सर्वांचे लाडके आमदार प्रशांत ठाकूर कंटिन्यू 3 वेळा निवडून आलेले आहे. मला वाटतं त्यांना मंत्रिमंडळात पुढे स्थान मिळेल का? नक्कीच ते सुद्धा आपण बघतो की पनवेलमध्ये कार्यरत आहेत, अतिशय चांगलं काम करतात. महापालिकेची कामं आपण बघितली की ज्यावेळी जसा मी विरोधी पक्षनेता होतो आणि सभागृह नेते परेश ठाकूर होते आम्ही कधी विकासाच्या कामाला कधी मी विरोध केला नाही. आम्ही एकाकी नेहमी पत्रकार बंधू पण कधी कधी मला विचारायचे की तुम्ही कुठल्याच याला विरोध करत नाही. जी चांगली कामं आहेत आता जी झालेत कामं त्याला आपण चांगले बोलावंच लागेल. रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण बरेचसे रस्ते बरेचसे अंडरग्राऊंड ड्रेनेज झालेले आहेत, बरेचसे रस्ते झाले तर आपले स्ट्रीट लाईटचे इलेक्ट्रिक जे पोल आहेत हे तुम्ही बघाल किंवा अंडरग्राऊंड केबल आता इलेक्ट्रिसिटीची गेलेली या बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत. वडाळे तलाव बघाल की ज्याचं काम मी पत्राने माझ्या दिलं
आणि त्याला एकदम आर्किटेक्ट थ्रू मी प्लॅन दिलं होतं आणि त्या पद्धतीनेच तसं ते झालं. त्याच्यामुळे मला वाटतं इथे कुठे असंही नाही. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर हे जसे आत्ता एवढ्या वेळेला निवडून आले तर नक्कीच ते कामाच्या जोरावर निवडून आलेले. त्याच्यामुळे मला वाटतं इथून पुढेही त्यांचा असलेला जनसंपर्क दांडगा आहे आणि त्यांची जी असलेली विचारपूस आणि कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात टाकून किंवा इतर नगरसेवक कोणी पदाधिकारी असतील या सगळ्यांना विचारतात. आणि मी गेल्या आता मे महिन्यापासून मी बघतोय स्वतः. त्याच्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत ज्या आम्ही ऍक्च्युअल अनुभवतो आणि त्याचीच ही प्रचिती असं मला बोलावं. महानगरपालिकेत जे कर लादलेले लोकांवर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला सांगतो, ज्यावेळी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यावेळी मी विरोधी पक्षनेता होतो, 30% केलं. पण तेव्हा सगळ्यांनीच कोणाचं असं हे नव्हतं की कर भरा. त्यावेळी बघा की त्यावेळी मी शेका पक्षात असलो तरी भारतीय जनता पार्टीचे सदस्य देखील तेव्हा होते. त्याच्यामुळे सगळ्यांची ही होती की असं नाही की कोणाला नागरिकांना कर लावा. आता पनवेलमध्ये तुम्ही जुनी नगरपालिका बघाल 4.5 स्क्वेअर किलोमीटरमध्ये, तर इथे टॅक्स कमी झाला आहे आणि जे ग्रामपंचायती होते तिथे टॅक्स वाढलाय. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी टॅक्स भरणं नाही. आणि तुम्हाला जर आठवत असेल, जेव्हा अजितदादा पनवेलला आले होते त्यावेळी त्यांनी आमसभेत तिथे सांगितलं होतं की टॅक्स हा काय फ्री असू शकत नाही, पण त्याला एक मर्यादा असली पाहिजे. मग आम्ही नवी मुंबईचा टॅक्स किती आहे, 28 पैसे स्क्वेअर फीटला कसा चालतो, मग आपला कसा 97 हे दाखवलं. पण नंतर हळूहळू त्याच्यावर आलो. आता आम्ही सुद्धा प्रयत्नात आहोत, जशी शास्ती माफ झाली त्या पद्धतीनं अजून काय त्याच्यात करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत 100%. आणि नक्कीच ते नागरिकांच्या बाजूने आम्ही त्याचा निर्णय घेणार आहोत. पनवेलमधील महायुतीचा विजय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी कसा लाभदायक ठरेल, कसं आव्हान? आता तुम्ही बघताय की 60 सीट आल्या, 51 सीट पहिले होत्या, 60 सीट आल्या. आणि आता आम्ही आल्यानंतर तुम्ही बघाल की 6+1 म्हणजे 6 भारतीय जनता पार्टी आणि एक अपक्ष अशा 7 सीट बिनविरोध झाल्या. तर तुम्ही बघाल ह्या माझ्या प्रभागातल्याच 20 नंबर पण आमच्या सोबत आलेले प्रभागातले आणि 19 नंबरमध्ये पण सीट उभ्या असायच्या. म्हणजे आता हे कसं आहे की आम्ही जुना नवीन वाद न करता या 7 सीट बिनविरोध झाल्या आणि इथून पुढे तुम्ही बघताय की आता 51च्या 60 झाल्या. मी असं म्हणत नाही की या आमच्यामुळे झाल्या, पण आम्ही खूप कमी वेळेमध्ये जो आमचं मनोमिलन झालं आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांना न्याय मिळाला, त्याच्यामुळे माझ्यासोबत आलेल्या लोकांनी देखील त्याच ताकदीनं काम केलं आणि ते न्याय मिळतं म्हणून काम केलं. दादा, लागूनच पनवेलला लागून नवी मुंबई महानगरपालिका आहे. तिथं 524 फुटाला कर माफ आहे. मग इथं पनवेलमध्ये का नाही, असं का दुजावं? हे कसं आहे की तुम्हाला सांगतो, काही आपली महापालिका नवीन आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो की आत्ता पहिली गोष्ट शास्ती माफ केली, त्याच्यानंतर व्याज माफ केला, त्याच्यानंतर करामध्ये काही जे स्क्वेअर फीट घर ज्यांचे जास्त आहेत ते पण तुम्ही बघा सर्व्हेमध्ये काही चुका झाल्या की सर्व्हेमध्ये ते पण आता करेक्शन केलं. त्याच्यामुळे मला वाटतं हे हळूहळू एकेका टप्प्यात होईल. जसं नवी मुंबईला तुम्ही बघताय की 25 वर्षाच्या कालावधीमध्ये थोडा टॅक्स वाढवला, त्याच्यामुळे ही आता सुरुवात आहे. त्याच्यामुळे मला वाटतं हे जास्त काही लांबणीवर नाहीये. आणि जर उत्पन्नाचा स्रोत आता आपल्या इथे एवढे तळोज आहे, हे सगळी गोष्ट वाढली तर मला वाटतं पुढे जाऊन कमी पण होईल. पालिकेचं उत्पन्न वाढलं तर 100% टॅक्स कमी होईल आणि आम्ही त्याच्यासाठी बसलो. दादा, महापालिकेमध्ये बिनविरोध दिदींना निवडून दिलेला आहे. महापौर पदासाठी जर महिला आरक्षण मिळालं तर दिदींना महापौर बघायला तुम्हाला कसं वाटेल किंवा काय सांगाल त्याबद्दल? कसं आहे की महायुतीचं आत्ता इथे सरकार आलेलं आहे. सरकार म्हणण्यापेक्षा की इथे सत्ता आलेली आणि त्याच्यात नक्कीच भारतीय जनता पार्टी ही 1 नंबरला आहे. आणि त्याच्यात मला वाटतं जो नेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, सन्माननीय जयंत म्हात्रे साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी असतील, ही सगळी मंडळी हे जे ठरवतील त्याप्रमाणे. आम्ही काय असं हे ठरवून आलो नाहीये की बाबा हे असंच पाहिजे. आणि तुम्हाला माझा स्वभाव तर माहिती आहे, परंतु की आपल्याला महापालिका चालवायची आणि आपल्याला विकासाभिमुख जे काम आहे हे नक्कीच तुम्ही माझ्या रूपाने जर तुम्ही बघितलं असेल तर मला वाटतं येत्या काही दिवसात आता तुम्हाला माहिती पडेल. आणि जर उद्या जर काही संधी मिळाली तर ती संधीचं सोनं करण्याचं काम किंवा नागरिकांना त्या सुविधा देण्याचं काम नक्कीच करणार. परंतु हे सगळं भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आपले नेते सगळे ठरवले. आपला जन्मदिन अभिष्ट चिंतनाच्या अनुषंगाने आज आपण अनेक शुभेच्छा स्वीकारल्या. देवाकडे काय साकडा असेल पनवेलसाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी? मला एकच सांगेन की परमेश्वराच्या मी प्रार्थना करेन की
नेहमीच तुम्ही इतर राजकीय किंवा यांच्याकडे बघितलं तर जनतेला सुखी राहू दे, कामं होऊ दे, कुठलं संकट नको येऊ दे, हे तर असतंच. परंतु खरोखर सध्याची जी गरज आहे किंवा आता येणारा आंतरराष्ट्रीय दिवा पाटील विमानतळ चालू आहे, तिथे नोकर भरती आहे, 27 गावांमधली लोक लागत आहेत आणि त्याही व्यतिरिक्त तिथे बरेचसे छोटे छोटे बिझनेस येणार आहेत, बरेचशा नोकऱ्या येणार आहेत, जे मी लागू नये म्हणून सांगतो. मग इथे जास्तीत जास्त आपल्या इथल्या तरुणांना कसं लावता येईल हे मी प्रामुख्यानं लक्ष घातलं. आतापर्यंत आम्ही जवळजवळ 1100हून अधिक तरुणांना तिथे संधी दिली या 27 गावांमध्ये. हे काही कमी नाहीये. तर अशाच पद्धतीनं जिथे जिथे महापालिकेच्या रूपाने पण कुठे कुठे MIDC एरिया आहे, जिथे कुठे आम्हाला करता येईल. कारण आता सध्या ममता बिनविरोध आणि ती पालिकेत बसणार आहे सभागृहात आणि मी तसा आता पक्षवाढीसाठी कामाला लागणार आहे, ऑलरेडी लागलेलो आहे आणि थोडा वेळ असल्यामुळे या सगळ्या गोष्टी मला स्वतःला आवड आहे त्याच्यात. कोणालाही गरीबाला एखाद्याला जर आपण कुठे नोकरीला लावलं तर त्याचं कुटुंब चालतं याची जाण मला चांगली आहे. त्याच्यामुळे नक्कीच येत्या काही दिवसात मी स्वतः दौरे चालू करणार आहे आणि इंडस्ट्रीयलमध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये कोण कोण आपल्या आहेत या सगळ्यांची मी लिस्ट घेऊन त्यांना व्यवस्थितरित्या पटवून आणि मग त्यांना कामाला लावणार. हेच माझं ध्येय आहे.